दिवस खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे. ते केवळ जयंतीपुरती नाही. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत. कारण का आज कुठेतरी या देशाला च्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झाला आहे. संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झाला आहे. संविधान बदलण्याच्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत. बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. लोकशाहीचा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायचा चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही. पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं, आत्ताच संघटित होणं हे गरजेचं आहे. जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून ह्या लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे. तेच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं होईल. दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जे वचन आहे ते आपलं घेणं महत्त्वाचं आहे. उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर. पण महिला आरक्षण हे 23मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं. त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंटनुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023मध्ये जेव्हा ह्या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे. तर आज 30 महिने झाले. 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमकं इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली. तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे. हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सेस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे. कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सेस होणं गरजेचं आहे. म्हणून एकंदरीत हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करतायत आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे. पण चर्चा होत नाही आहे. मोदीजी एकच ओपेड घेत आहेत. संमेलन एकतर्फी सगळं चाललं आहे. एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं. जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतंत्र म्हणत असतात. संवादात जी ताकद आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली की लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे, ते पूर्ण नष्ट करून, ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसतंय की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय आणि हेच लोकशाही समाप्तीचं कुठेतरी संकेत आहेत का काय. पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, बाबासाहेबांवर विचार करणारी लोक आहेत, तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही. अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्यासमोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाही आहेत आणि तेच मनमोहन सिंगजी अनेकदा आले होते. ह्याच्यावरूनच कळतं की कसं लोकशाहीचा अपमान आणि संविधानचा अपमान हा मोदीजी आणि भाजपकडून वारंवार होत आहे. राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे. ते असं म्हणतायत की बाबा बाबासाहेबांची किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आले की त्यांना केवळ डॉल्बी लावून कर्णकर्कश आवाजात त्यांच्यासमोर नाचणं ही काही जयंती नव्हे तर त्यांच्या विचारावर चालणं हीच खरी. मी ह्या गोष्टीशी 100% सहमत आहे आणि माझ्याकडे पण जेव्हा लोक वर्गणी मागायला येतात, आपल्याला माहिती आहे आमदार खासदारांकडे येतात, मी सांगते मी वर्गणी देणार नाही. वस्तू स्वरूपात काही पाहिजे, मग वह्या पुस्तकं असतील, वाचनालयासाठी काही असेल तर नक्की मी देईन. पण फक्त जयंती निमित्त एकंदरीत तुम्हाला त्यापुरती जे करायचं आहे ते करा, पण वर्षभर मग त्यांचा विसर नाही पडायला पाहिजे. वर्षभर त्यांचे विचार कसे अंमलात आणायला पाहिजेत आणि आत्ता खरं तर या देशाला वाचवण्याचं, संविधान वाचवण्याचं, ज्यांनी जातपात धर्म नष्ट करण्याचं त्या ठिकाणी वचन घेतलं, आज तीच लोक जर ह्या चौकटीत अडकून सत्ताधाऱ्यांना मदत करत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ताई, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी नाशिकचे IG जे आहेत दत्ता कराळे यांचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे जो की खरात बाबासोबत आहे. नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कितीतरी काहीतरी एन्काउंटर करतील. कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आत्ता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय
तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करा? नाही, प्रतिभा चाकणकर ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत त्या असं म्हणतात की आमच्या नावे फेक अकाउंट काढलेलं आहे, आम्हाला त्याची कसली कल्पना नाही आहे. पुरावे तर मिळालेत आता, तर मला त्याच्याबद्दल काही टिप्पणी. बोंधू अशोक खरातची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकराच्या आसपास जमीन मिळते आणि ही नेमकी या जे काही मार्ग जात आहेत महामार्ग तिथेच ही जमीन जाते. म्हणजे कुठेतरी सरकारमधले लोक त्याला 100% ह्यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.